नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. तो आहे इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे असे काही टूल्स आहेत जे मार्केटमध्ये मार्केटची दिशा किंवा मार्केटची प्राइस प्रेडिक्ट करण्यासाठी वापरले जातात. आता हे इंडिकेटर्स काय आहेत आणि कसे दिसतात आणि कुठून त्याला आपण बघू शकतो हे जाणून घेण्यासाठी आपण आधी investing.com वर जाऊया. हा कशाचा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी मध्ये आज ज्यांनी ट्रेड केलं असेल 12च्या नंतर त्यांना आज प्रॉफिट झाला असेल, जर ते योग्य ट्रेंड मध्ये बसले असतील तर. मार्केट एका बेरिश चॅनेल मध्ये होता. ओके, बेरिश चॅनेल मध्ये होता. या चॅनेलचा ब्रेकआउट झाला आणि प्राइस रेंज जर तुम्ही सिलेक्ट करून इथे लावली असेल, इनिशियल जी चॅनेलची प्राइस होती त्याला जर क्लोन करून तुम्ही घेऊन या ठिकाणी जर लावलं असेल तर बरोबर ब्रेकआउटला तुमची या ठिकाणी टार्गेट हिट झालेला आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही टार्गेट सेट करून तिथपर्यंत पॉइंट्स मिळवू शकता ब्रेकआउट ब्रेकडाऊन वरती. ओके, तर आपण होतो इंडिकेटर्स वरती. या ठिकाणी इंडिकेटर्स आणि स्लॅशचा एक ऑप्शन आहे. याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला बरेच इंडिकेटर दिसतील. ओके, विल्यम पर्सेंटेज आर, व्हॉल्यूम हा इंडिकेटर आपण बघितला होता. त्याच्यानंतर खाली सुपर ट्रेंड आहे, त्याच्यानंतर एडीएक्स, त्याच्यानंतर बॉलिंजर बँड, DMI, MACD, RSI असे बरेच इंडिकेटर्स आहेत मार्केटमध्ये. त्याच्यातले फक्त मी जे ट्रेड सेटअप केलेले आहेत त्याला जे रिक्वायर्ड आहे तेवढेच इंडिकेटर्स आपण शिकणार आहोत आणि ट्रेड सेटअप समजून घेणार आहोत. तर आज आपण पहिलं इंडिकेटर बघतोय RSI. सुरुवातीला मी इंडिकेटर्सची फक्त ओव्हरऑल माहिती सांगणार आहे. आधी स्टेप बाय स्टेप आपण सगळे इंडिकेटर्स शिकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर परत आपण स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. ओके, कोणत्या वेळी कोणता इंडिकेटर बघायचा हे सगळं आपण नंतर बघणार आहोत. आता फक्त एक एक इंडिकेटर आपण समजून घेणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण RSI ला समजून घेणार आहोत. RSI म्हणजे काय? रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता याच्यामध्ये काय आहे, एक ओव्हरबॉटचा झोन आहे आणि एक ओव्हरसोल्डचा झोन आहे. ओके, हे काय आहे आपण ते नंतर समजून घेणार. पहिल्यांदा हा ग्राफ कसा प्लॉट होतो, तर हा प्रत्येक जो पॉइंट प्लॉट केलेला आहे तो पॉइंट मागच्या 14 दिवसांच्या कॅल्क्युलेशनने काढला जातो. म्हणजे मागच्या 14 दिवसाची जी पण काही प्राइस आहे त्याच्यावरून थोडेफार कॅल्क्युलेशन्स आहेत. आपण इन डिटेल मॅथ्स मध्ये घुसणार नाहीये. आपण फक्त मागच्या 14 दिवसांच्या ऍव्हरेज वरनं ही प्राइस काढली जाते, त्याचे प्लॉट्स केले जातात. आता आपण करतो का? तर नाही. ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये हे जे ग्राफ्स वगैरे आहेत इंडिकेटर्स मध्ये ते सॉफ्टवेअरच्या थ्रू हँडल केले जातात. आपोआप आपण जो इंडिकेटर टाकणार ती व्हॅल्यू आपल्याला समोर येणार. जसं व्हॉल्यूमचं आहे तसंच हे RSI आहे. या ठिकाणी RSI चं इंडिकेटर मी लावलेलं आहे. आता आपण इन डिटेल समजून घेऊया RSI मध्ये नक्की आपल्याला कशी मदत मिळू शकते ट्रेडिंगला एनहान्स करण्यासाठी. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. जर समजा आता सध्याला कांद्याचा रेट 40 रुपये प्रति केजी असेल तर आयुष्यभर एवढाच राहणार आहे का? तर नाही. कधी कधी वर्षामध्ये 10 रुपये 15 रुपये प्रति केजीचा भावाने पण आपल्याला मिळतात किंवा कधी कधी 140 रुपीज 130 रुपीज अशा भावाने सुद्धा आपल्याला कांदे मिळतात. तर आता हे सगळं का होतं? जर समजा एखाद्या वेळी कांद्याचा सप्लाय जर जास्त असेल तर कांद्याचे भाव पडतात. जेवढी डिमांड आहे तेवढाच जर सप्लाय असेल तर ती जी व्हॅल्यू आहे एखाद्या गुड्सची किंवा कमोडिटीची ती तेवढीच राहणार, बरोबर. पण जर डिमांड कमी झाली आणि सप्लाय जर वाढला तर प्राइस काय होईल? प्राइस खाली पडेल, बरोबर. डिमांड कमी झाली आणि सप्लाय जर वाढला तर प्राइस काय होईल? खाली येणार, बरोबर. जर समजा डिमांड वाढला आणि सप्लाय जर कमी झाला तर प्राइस काय होणार? वाढणार.
म्हणजे ह्या केसमध्ये काय होतं, बऱ्याच लोकांना ती वस्तू घ्यायची आहे पण त्याचा सप्लायच नाहीये. मग जी प्रेशियस वस्तू जी असेल तिची प्राइस वाढत 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 जाणार. जर डिमांड कमी असेल आणि भरमसाठ सप्लाय असेल त्याचा, तर त्याची प्राइस ही कमी होणार. ओके, ऍव्हरेज व्हॅल्यू पेक्षा त्याची प्राइस कमी होणार. तसंच कांद्यांचं काय होतं, कधी कधी कांदे आपल्याला 10 रुपीजच्या भावाने मिळतात, कधी कधी 40, 50, 30, कधी कधी 140 रुपीज. आता ज्यावेळेस 10 रुपयाला कांदे जेव्हा येतात, सर्वात लोएस्ट पॉइंटला जेव्हा कांद्याची विक्री होते, त्यावेळेस काय असेल मार्केटमध्ये, सगळीकडे कांदे विकायला असतील, बरोबर. कांद्याचा डिमांड कमी आणि सप्लाय जास्त असेल तर त्याची प्राइस पडणार. ज्यावेळी बरेच शेतकरी कांद्याचं उत्पादन घेत असतील आणि मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त कांद्यांचं जेव्हा उत्पादन झालं असेल, त्यावेळेस त्याची प्राइस ऑटोमॅटिकली फॉल होऊन साधारण 10 रुपये, 8 रुपये किंवा 12 रुपये, 15 रुपयाच्या झोन मध्ये येऊन थांबेल, बरोबर. त्याच्यानंतर ही प्राइस अशी आहे की ह्याच्या खाली अजून प्राइस जाणार नाही. मग यावेळेस मोठमोठे जे ट्रेडर असतात, म्हणजे कांद्याचं पण व्यवहार केला जातो, बरोबर. तर आता जे ट्रेडर वर्षानुवर्ष काम करतायत, कांद्याचे व्यापारी जे आहेत, व्यापारी म्हणजे कांद्याचे व्यापारी, ज्वारीचे व्यापारी जे असतात ना, ते ट्रेडर असतात. ओके, आपण फक्त शेअर मार्केटमध्ये जो काम करतो त्यालाच ट्रेडर बोलतो, पण ऍक्च्युली हे गहू, तांदूळ किंवा हे जे दुकानदार वगैरे आहेत, हे सगळे ट्रेडरच आहेत. कमी किमतीला माल घ्यायचा आणि जास्त किमतीला विकायचं, म्हणजे काय, ट्रेडिंग करतात ते. आपण काय करतो, कमी किमतीला शेअर्स विकत घेतो आणि जास्त किमतीला शेअर्स विकतो. इट इज द पार्ट ऑफ ट्रेडिंग. ओके, जे आता कांद्याचे व्यापारी आहेत त्यांना माहितीये, कारण की हे वर्षानुवर्ष कांद्याच्या बिझनेस मध्ये आहेत. 10 रुपयाच्या खाली यावर्षी काय प्राइस जाणार नाही. मग ते काय करतात, 10 रुपये किलोने जेवढा माल शक्य होईल तेवढा माल ते साठवून ठेवतात, बरोबर. कारण की त्यांना माहितीये येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये या कांद्याची विक्री किंवा कांद्याचा अभाव जनरेट होणार आहे आणि ह्याच्या प्राइजेस वाढणार आहेत, बरोबर. तर मग कमी किमतीला ते त्यांच्या जे गोडाऊन्स असतात ते भरून ठेवतात कांद्यांनी, बरोबर. त्याच्यानंतर जसं 2-3 महिन्याने जेव्हा ते कांद्यांचा रेट 40-50 रुपयांवर येणार, त्यावेळेस मग ते हळूहळू त्यांचा जो साठवलेला माल आहे हा डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करणार. कारण की प्रति केजी मागे ह्यांचा इथे 30 रुपयांचा फायदा होतोय, बरोबर. 10 रुपयाला माल घेतला, 40ला विकला, 30 रुपयांचा फायदा. ओके, मग त्याच्यानंतर जर समजा मार्केटमध्ये कांद्यांचं डिमांड वाढलं, म्हणजे जर समजा 10 रुपये किलोने कांदा विकला जात असेल, एखाद्या वेळी कांद्याचा रेट जर 10 रुपये किलो असेल, तर शेतकरी काय विचार करतील की अरे 10 रुपयापेक्षा जास्त भाव नाही, ह्या वेळेस कशाला आपण कांद्याची शेती करूया, ज्याचा भाव जास्त आहे ते आपण लावूया ना, म्हणजे आपल्याला जास्त रिटर्न मिळतील. मग काय होतं, असा विचार केल्यामुळे मग कांदे पोहोचतात 60, 70, 80 रुपयापर्यंत. कारण की यावेळी ज्यावेळेस कांद्यांचा रेट कमी होता त्यावेळेस कोणी उत्पन्न घेतलंच नव्हतं. त्याच्यामुळे जो सप्लाय होता तो संपत आल्यानंतर, जो आधीचा जो सप्लाय होता तो जेव्हा संपत आला कांद्याचा, त्यावेळेस ह्याचे परत रेट पीकवर जायला लागले. आता 140 रुपीज प्रति केजीने कांदे विकायला लागले मार्केटमध्ये. याचा अर्थ काय, मार्केटमध्ये यावेळी शेतकऱ्यांनी कमी कांद्याचं उत्पादन घेतलं होतं, त्याच्यामुळे कांद्यांची डिमांड वाढलेली आहे किंवा डिमांड तेवढीच आहे, पण सप्लाय कमी झाल्यामुळे सप्लाय पेक्षा डिमांड वाढली आणि प्राइजेस हाईक झाल्या, प्राइजेस वाढल्या. ओके, आता ज्या वेळेस 140 रुपये प्रति किलो कांदा होता, त्यावेळेस जे शेतकरी होते त्यांनी काय विचार केला की एवढं महाग कांद्याचा रेट सुरू आहे, आपण सगळ्यांनी कांदे लावूया. मग ज्यावेळेस मार्केटमध्ये हळूहळू जेव्हा कांद्यांची वाढ झाली, त्यावेळेस आपोआप याची प्राइजेस कमी 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 झाल्या. ओके, डिमांड आणि सप्लायचा हा झोन असाच चालू असतो. एकदा डिमांड वाढणार, एकदा सप्लाय वाढणार, एकदा सप्लाय वाढणार, एकदा डिमांड वाढणार. हे सगळं चालू असल्यामुळे मार्केटमध्ये ट्रेडिंग होते. जर मार्केटमध्ये जर प्राइजेस कॉन्स्टंट असत्या किंवा किमती कॉन्स्टंट असत्या तर मार्केटमध्ये ट्रेडिंग झाली नसती, बरोबर.
आपल्याकडे काय असं नाहीये की इतक्या भागातल्या लोकांनी फक्त कांदेच लावायचे, इतक्या भागातल्या लोकांनी तांदूळच घ्यायचे. शेतकऱ्याची मर्जी, जेव्हा त्याला जे वाटेल तेव्हा तो त्याच्या शेतामध्ये ते पीक घेऊ शकतो, बरोबर. त्याच्यामुळे मार्केटमध्ये कधी राईसचा तुटवडा होईल, कधी गव्हाचा तुटवडा होईल, किंवा कधी कांद्यांचा, कधी बटाट्यांचा. त्याच्या अकॉर्डिंग त्याचे प्राइजेस अप अँड डाऊन, डिमांड आणि सप्लाय याच्यावरती प्राइजेस ठरत असतात. आता RSI इंडिकेटर आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन दाखवतं. ओके, आता RSIचं जे इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये 0 to 100 मध्ये आपल्याला पॉइंट्स असतात. ओके, इथे 0, त्याच्यानंतर इकडे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. तर आता RSIचं इंडिकेटर जेव्हा बिलो 30 जातं त्यावेळेस हा ओव्हर सोल्ड एरिया, ओके, हा ओव्हर सोल्ड एरिया मानला जातो. आणि जेव्हा RSIचं इंडिकेटर अबाव 70 जातं त्यावेळेस हा ओव्हर बॉट एरिया मानला जातो. आता ओव्हर बॉट म्हणजे काय? जास्त खरेदी करणे, लोकांनी जास्त खरेदी केलेला आहे आणि आता या ठिकाणी सप्लाय सुरू होणार आहे. ओके, आता या ठिकाणी ओव्हरसोल्ड एरिया म्हणजे काय? लोकांनी जास्त विकलेला आहे, आता ह्याच्यामध्ये इकडे बाईंग येणार आहे. म्हणजे काय, जर समजा एखादा कांद्याचा व्यापारी असेल, तो जर 10 रुपयाला सगळं बाय करून ठेवत असेल, त्याचं गोडाऊन भरून ठेवत असेल, तर ज्यावेळेस एखाद्या वेळी कांद्याचा भाव 140 रुपये प्रति केजीच्या रेटने सुरू होणार, त्यावेळेस तो त्याचं जे गोडाऊन आहे तसंच भरलेलं ठेवेल का? नाही, तो हळूहळू डिस्ट्रीब्युशन सुरू करणार. या ठिकाणी 140 ला आल्यानंतर तो त्याचा माल पूर्ण इकडे वाटायला सुरुवात करणार किंवा विकायला सुरुवात करणार, बरोबर. इकडे जसा जसा तो माल विकायला सुरुवात करेल तस तसं ते कांद्याच्या शेअरची प्राइस खाली खाली येईल, बरोबर. आता या ठिकाणी काय आहे, इकडे ते विकणार, सगळे जे व्यापारी आहेत ते ओव्हर बॉट एरियामध्ये विकायला सुरुवात करणार आणि ओव्हर सोल्ड जो एरिया आहे त्याच्यामध्ये विकत घ्यायला सुरुवात करणार. म्हणजे ऑलरेडी लोकांनी भरपूर कांदे विकलेले आहेत, म्हणजे विकून विकून ते कांदे संपलेले आहेत. या झोन मध्ये जर तुम्ही बाईंग केली तर तुम्हाला रिटर्न जास्त मिळणार, आणि या झोन मध्ये जर तुम्ही सेलिंग केली तर तुम्हाला सेल साइडचे रिटर्न जास्त मिळणार. ओके, ओव्हरबॉट एरिया RSI मध्ये अबाव 70 कन्सिडर केला जातो. RSI मध्ये ओव्हरबॉटचा एरिया अबाव 70 कन्सिडर केला जातो. 70च्या वरती जेव्हा एखाद्या स्टॉकची प्राइस जाते त्यावेळेस तो ओव्हरबॉट एरियामध्ये आलेला आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे जो ट्रेंड आहे आपला तो बुलिश आहे आणि कोणत्याही क्षणी तिथून रिव्हर्सल येऊ शकतो. आता जेव्हा ही जी 70 रुपीजची जी व्हॅल्यू आहे ही RSI ची व्हॅल्यू आहे, नाहीतर तुम्ही स्टॉकची व्हॅल्यू कन्सिडर करून ह्याच्यामध्ये काम कराल. 70च्या वरती एखाद्या स्टॉकचा RSI जातो त्यावेळेस तो ओव्हरबॉट एरियामध्ये जातो. ट्रेंड हा हायली बुलिश असतो आणि इथून हा कोणत्याही क्षणी रिव्हर्स होऊन स्टॉक खाली येण्याचे चान्सेस हाय असतात. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ओव्हरसोल्ड एरियामध्ये ज्या वेळेस RSI ची किंमत 30 असते, 30 पॉइंटच्या खाली जेव्हा RSI जातो त्यावेळेस तो ओव्हरसोल्ड एरियामध्ये एंटर करतो. या ठिकाणी हायली बेरिश मोड मध्ये मार्केट असतं, फुल डाऊन ट्रेंड सुरू असतो आणि या डाऊन ट्रेंड मध्ये कोणत्याही क्षणी अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस असतात. ओके, आपण डायरेक्ट मार्केट मध्ये जाऊन बघूया investing.com वरती. या ठिकाणी आपण आलेलो आहे. ज्या ज्या वेळी मार्केट हे 30च्या खाली येतं त्यावेळी परत मार्केट वर जाण्याचे चान्सेस असतात. ओके, आपण एक चांगला स्टॉक बघूया, रिलायन्स बघूया आपण. हा रिलायन्सचा स्टॉक आहे. ही डिफॉल्ट सेटिंग आहे RSI ची. या ठिकाणी जे ही जी पहिली लाईन आहे ही 30 ची लाईन आहे
आणि ही वरची जी लाईन आहे ही 70 ची लाईन आहे. ओके, इकडे 0 आहे, वरती 100 आहे. 0 to 100 च्या मध्ये RSI ची लाईन प्लॉट केलेली असते. ओके, आता ज्यावेळेस 70 च्या वरती RSI जातो त्यावेळेस आपल्याला इंडिकेशन असतं की इथून स्टॉक खाली येणार आहे. ओके, हा 70 च्या वरती जेव्हा होता तिथून तो खाली आला. ओके, त्याच्यानंतर आता ज्यावेळेस 30 च्या खाली जेव्हा RSI येतो त्यावेळेस इथून हा RSI हळूहळू वर जायला सुरुवात करतो. या ठिकाणी पण बघा 30 च्या खाली RSI आलेला आहे. ही 30 ची लाईन आहे, 30 च्या खाली RSI आणि इथून स्टॉक वरती धावलेला आहे. ओके, आता या ठिकाणी बघा 70 च्या वरती RSI गेलेला आहे, इथून स्टॉक हळूहळू खाली पडलेला आहे. या ठिकाणी पण 70 च्या वरती आहे RSI, इथून स्टॉक थोडा कन्सोलिडेट झाला, परत स्टॉक वरती गेला, परत इथून हळूहळू खाली आलेला आहे. त्याच्यानंतर बजाज फायनान्स एक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 70 च्या वरती RSI, इथून डाऊन ट्रेंड, परत इकडे 30 च्या खाली RSI, इथून थोडा अप ट्रेंडला सुरुवात झालेली आहे. ओके, आता RSI मध्ये हा जो शेप आहे त्या शेप वरून आपण नक्की रिव्हर्सल कधी होणार हे आपण नेक्स्ट लेवलला बघणार आहोत. ही आता ही जी इंडिकेटर्सची लेवल आहे ते आधी बेसिक नुसते कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय. RSI मध्ये काय आहे, 30 च्या वरती 30 च्या खाली ओव्हरसोल्ड एरिया, म्हणजे थोडक्यात काय, मार्केटमध्ये बऱ्यापैकी सेलिंग झालेलं आहे. जेवढ्यांनी सेल करायचं होतं तेवढं झालेलं आहे. आता बाईंग येण्याचे चान्सेस आहे. ओव्हरसोल्ड झालेलं आहे मार्केट, आता ह्याच्यामध्ये लोक बाय करणार. आता जेव्हा RSI 70 च्या वरती जातो त्यावेळेस ओव्हरबॉट लोकांनी एवढं बाय केलेलं आहे की एक स्पेसिफिक लेवलला प्राइस आलेली आहे, त्याच्यावरती प्राइस जाणार नाही. तर लोक हळूहळू सेलिंग प्रेशर वाढवतात, त्याच्यामध्ये हळूहळू लोक सेल करून निघून जातात. मग त्यावेळेस तो स्टॉक खाली 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 पडत जातो. ओके, हा झाला ओव्हरबॉट आणि हा झाला ओव्हरसोल्ड. ओव्हरसोल्ड म्हणजे डिमांड झोन. ओके, ओव्हरसोल्ड म्हणजे डिमांड झोन आणि ओव्हरबॉट म्हणजे सप्लाय झोन. वरच्या दिशेला सप्लाय असतो, वरून सप्लाय सुरू झाला की मार्केट खाली येतं. ओके, आणि खाली डिमांड सुरू झाली की मार्केट वरती जातं. ओके, आय होप हे इंडिकेटर तुम्हाला समजलं असेल. आपण जरा नोट्स बघूया. याच्यामध्ये 70 आणि 30 या दोन रेंज आहेत. 70 च्या वरती ओव्हरबॉट एरिया आहे. हे काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आता फक्त आपण एक इंट्रोडक्शन करतोय. ओव्हरसोल्ड एरिया म्हणजे 30 च्या खाली जेव्हा मार्केट येतं त्यावेळेस ओव्हरसोल्ड एरिया असतो. आणि याच्यामध्ये काय करायचं असतं, तर मध्ये एक सुपर ट्रेंडचा सेटअप आहे, तो वापरून आपण याच्यामध्ये काम करू शकतो. आणि ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट एरियाचे आपले वेगळे सेटअप्स आहेत, ते आपण नव्याने इकडे शिकणार आहोत. जो सुपर ट्रेंडचा सेटअप आहे तो मी इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये टाकला होता. ज्यांना जे एक्सपिरियन्स आहेत त्यांना समजेलच, जे एक्सपिरियन्स नाही आहेत त्यांच्यासाठी हे आपण नव्याने शिकणार आहोत. RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ह्याच्यामध्ये 0 to 100 मध्ये प्राइस रेंज असते आणि या प्राइस रेंज मध्ये 70 च्या वरती ओव्हरबॉट एरिया कन्सिडर केला जातो, 30 च्या वरती ओव्हरसोल्ड एरिया कन्सिडर केला जातो. ओव्हरसोल्ड म्हणजे या ठिकाणी हा झाला डिमांड झोन. ओव्हरसोल्ड म्हणजे डिमांड झोन, जेवढं सेल करायचं आहे तेवढं सेल करून झालेलं आहे. आता इकडे डिमांड सुरू होणार, मोठमोठे व्यापारी येऊन इकडे स्टॉकला अक्युमुलेट करणार, आपल्या गोडाऊन मध्ये नेऊन ठेवणार त्या स्टॉकला. कारण की हा एरिया असा आहे की इथून स्टॉक वरती जाणार, कारण की हा जो इंडिकेटर आहे हा 0 च्या खाली तर जाणार नाही. ऑलरेडी तो 30 च्या खाली आहे. 30 च्या खाली 20, 22 किंवा 10, 12 वरती जर तो येत असेल तर जास्तीत जास्त चान्सेस किती आहे, 7, 8, 9 वरती येईल. तिथून तो 0 तर होणार नाहीये. इंडिकेटर आहे, त्याला पण काहीतरी इंडिकेट करायचं असतं, इथून तो वरतीच जाणार. मग या झोन मध्ये जसा स्टॉक येणार तसतसे लोक अक्युमुलेट करायला सुरुवात करतात. इथे अक्युमुलेशन झालं की मग हळूहळू स्टॉक वरती जातो.
आता या एरियातून निघाला ओव्हरसोल्ड मध्ये, तर मग एका स्पेसिफिक लेवलला जाऊन तो खाली पण येऊ शकतो किंवा अजून तो वरती जाऊन ओव्हरबॉट एरियामध्ये जाऊ शकतो. ही जी शेअरची प्राइस आहे ही कम्प्लिटली डिपेंड अपॉन डिमांड अँड सप्लाय. ओके, जेवढा डिमांड असेल तेवढाच जर सप्लाय असेल तर मार्केटमध्ये प्राइस मुवमेंट जास्त होणार नाही. ज्यावेळेस डिमांड वाढेल आणि सप्लाय कमी होईल त्यावेळी स्टॉकची प्राइस बूम होईल. पण ज्यावेळी सप्लाय वाढेल आणि डिमांड कमी होईल त्यावेळी स्टॉक खाली पडणार. डिमांड आणि सप्लाय एका तराजू सारखं आहे. तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी स्टॉक वरून कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड मध्ये होता. डाऊन ट्रेंड मध्ये आल्यानंतर जसा तो 30च्या खाली गेला तसा स्टॉक इथून परत वरती जायला सुरुवात झाली. इथून 30च्या नंतर मग स्टॉकने पुलबॅक घेतला, इथपर्यंत स्टॉक आला, त्याच्यानंतर परत स्टॉक खालच्या दिशेला धावलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 30च्या खाली RSI आला, 30च्या खाली RSI आला, डाऊन ट्रेंड मध्ये होता स्टॉक, इथून स्टॉक वरती गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे 70च्या वरती RSI आला, इथून आता स्टॉकने खाली जाण्याची अपेक्षा आपण करू शकतो. आता या ठिकाणी बघा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये होता, 30च्या खाली आला, इथून बाइंग प्रेशर जनरेट झालं, स्टॉक वरती गेला. आता या ठिकाणी सप्लाय वाढला. ओके, सप्लाय झोन मध्ये एंटर झाला कारण की ही 70च्या वरती प्राइस गेली आणि इथून स्टॉक खाली पडताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड एरिया मार्क करून मला पाठवू शकता. हे फक्त बेसिक आहे, याचं फिनिशिंग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ 2 to 3 इंडिकेटर्स जॉईन करून आपण शिकणार आहोत. फक्त RSI मध्ये होतं काय तर डिमांड आणि सप्लाय झोन असतो. सप्लाय झोन मध्ये गेलं की स्टॉक खाली 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 येत जातो, डिमांड झोन मध्ये गेला की तिथून स्टॉक बूम होतो. एवढंच आहे, खूप सिंपल आहे. इंडिकेटर एकदम सोपा आहे, ह्याच्यापासून आपण सुरुवात केलेली आहे आज इंडिकेटरला. मला फक्त आजचा होमवर्क असा आहे, ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड हे झोन मार्क करून मला सेंड करा. इंडिकेटर कसा लावायचा आहे ते सांगितलेलं आहे, इंडिकेटरचा यूज कुठे करायचा आहे ते पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, फक्त ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड एरिया मला मार्क करून पाठवा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.